कोळागणात राजकीय वातावरण तापले. शिवसेनेच्या रणरागिणी सौ सविता शंकर तोडकर यांचा शंखनाद. कोळा पंचायत समिती गणातून एक जिद्दी आणि खंबीर नेतृत्व समोर येत आहे. जनसेवेचा वसा हाती घेतलेल्या सौ सविता शंकर तोडकर यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी कोळा गटातून रणशिंग फुंकले असून मैदान मारणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. केवळ सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आणि जनतेसाठी हीच ओळख असलेल्या सविता तोडकर यांनी आजवर निष्ठेची ढाल आणि कष्टाची तलवार घेऊन समाजकारणाचे मैदान गाजवलं आहे. पक्षनिष्ठा हीच माझी ओळख आणि जनतेची सेवा हेच माझे कर्तव्य आहे, अशा शब्दात सौ सविता तोडकर यांनी भूमिका स्पष्ट केली. कोळा गण हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होताच एक अभ्यासू, संयमी आणि आक्रमक कार्यपद्धती असलेल्या महिला नेतृत्वाची उणीव तोडकर यांच्या रूपाने भरून निघताना दिसत आहे. कोळा परिसरात सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे सौ सविता शंकर तोडकर होय. पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास विजयाचा गुलाल उधळण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. सांगोला तालुक्याचे माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि कोळा गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असे रोखठोक मत सौ सविता शंकर तोडकर, कोळा पंचायत समिती गण इच्छुक उमेदवार, शिवसेना शिंदे गट यांनी शिवकाळ न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले. राजकारणात हार जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, हे सौ सविता तोडकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. यापूर्वीही त्यांनी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या कोळा ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणांगणात अत्यंत अटीतटीची झुंज दिली आहे. परंतु विजयांनी त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी त्यांनी जनसेवेचा झंझावात कधीही थांबवला नाही. पराभवाने खचून न जाता अधिक जोमाने सामान्यांच्या प्रश्नांसाठी सविता तोडकर अहोरात्र झटत राहिल्या. सांगोल्याचे माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या विचारधारेतून त्यांनी कोळा परिसरात विकासाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे.